विठोबाचे नाम एक गाव आम्ही
काहीतरी करण्याकरता गेला मनुष्य देहाचा जीव करीत असतो आणि चांगलं करीत असतो. चांगलं करत म्हणजे काय, त्याला आपलं नुकसान व्हावं वाटत नसत. आणि मनुष्य देहातला जीव त्याला कळत असत खरं आणि खोट. खरं आणि खोट माणसाच्या देहातल्या जाणणाऱ्याला कळत असत. इथं देहात सुद्धा जाणणारे असतात. समजा बैल जाणणारे, कुत्रे जाणणारे, परंतु त्यांना अक्कल नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला त्यो जरी अक्कल नाही म्हणला तरी देवानं दिली. कारण कोणाला बी अशा रीतीनं म्हणजे मला वाटत नसत. म्हणजे त्याला मी जिता आहे असं वाटत असत आणि त्याला वाटत असत मी मरू नये. म्हणजे मी शब्दात अर्थ त्यानं फक्त कातड्याच शरीर केलेलं असत किंवा त्याला त्याच्या आईच्या सोबतीनं शिकवलेलं असत. हे नाव म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपदलिया पिंडासी नाव नाही दयापाशी ठेविली नामेची ओढेच होती. जे काही नाव धोंड्या कोड्या ठेवलं असलं तर तेच खरं म्हणतो. मी धोंड्याही म्हणतो, मी कोड्याही म्हणतो, मी विष्णू आहे म्हणतो, मी राम आहे म्हणतो, मी कृष्ण आहे म्हणतो. कामुने म्हणलो तर ते म्हणतो कामुने म्हणजे या पहिल्यापासून आणि मग तर तू काम जाळून द्यायला म्हणजे जाळून द्यायला सगळे जाळू देतात. मग मी काय नवीन काय करू. तर अशा रीतीनं शरीर मध्ये तो साधू संतान मात्र तो कोण आहे ह्याला सापलेला की तो
माणसाचा सगळा नाही. सगळ्याला पटत की तो झिपऱ्या नाही, बालक नाही. तर ते सगळं चार माण आहे का नाही, चार माणसं ठेवतो पण तो झिपऱ्या नाही, काकाड नाही आणि मास नाही. पण त्या गव्हाळाला उगच मी म्हणतो हे सुद्धा ते मनात म्हणत असतो. कुठं म्हणतो? मनात म्हणतो की मी मनुष्य आहे. ते त्यात जाणून म्हणतो. ते डोळ्यानं, कानानं, नाकानं, जिभेनं सगळ्यांना मिळून त्याला जाणतो. सगळ्या सूक्ष्म मनात जाणतो. प्रत्येक जण जे आपल्याला मी शरीर मानतो ते त्याच्या मनात का डोक्यात का हातात का पायात का कुठं. मग जो मी माणूस आहे असं जे याला माणूस म्हणतो आणि त्याला जाणतो. तसे भितार जाणतो, इकडचं जाणतो, ती मंडप जाणतो, पण कुठं जाणतो? मनात जाणतो. मन कसं असतं? मन शरीरासारखं स्थूल नसतं, ठोकर नसतं. मन सूक्ष्म आहे. आपल्या जवळ मन आहे. तो मन काही आपल्याला दिसत नाही. डोळ्यानं दिसत का? प्रत्येकाला मनात त्याचं नाव येत. तू कोण आहे? मग ते सांगतो तुम्ही पलाला मारुती, हे हनुमंते असं काहीतरी म्हणत. आणि हे जो म्हणतो हे नखई, हे भुवय आहे, हे कान आहे. अशा रीतीनं शरीराच्या अवयवाबद्दल काही काही सांगत असतो. आणि ते सगळ्या खूप शिकत असत. त्याच्या घरी त्याची आई त्याला जे आहे ते पहिलं तिनं बी शिकलेलं असत आणि त्याला शिकवते. आणि अशा रीतीचे शब्द म्हणजे प्रत्येक वस्तूला शब्द असते. याला म्हणतात खाव, याला काय करून म्हणते. तर सतरंजी हे जे नाव शिकलेले ते नाव पहिलेच घेतले. म्हणून अशा रीतीने त्या नावाला ठेवून राहतो. मग ते जाणलेलं जे असत तर ढेकुळे किंवा बर्फाचा गोळा आहे. त्याप्रमाणे ते झाडाचं पान आहे. ते सगळ्या पदार्थाला नाव असत आणि त्या नावा लिहिता येते, बोलता येते, ऐकता येते, सांगता येते. काय लिहिता बी येते, बोलता बी येते, सांगता बी येते, ऐकता बी येते, पाहता बी येते. असं नाव असते. आणि त्या सगळ्या वस्तू असत्या आणि वस्तू सगळ्या हाडामासाच्या. कोणाला शेपूट असतो, कोणाला पाखाड असते, कोणाला झिपऱ्या असत्या.
आणि माणसाला मात्र तस नसत. माणसाला छिपरे असतात, असे वेगळे वेगळे हात पाय पोट पाठ वगैरे असत. म्हणून ह्या अनेक असते. एक असत का हे गठुड. ह्या गठुड्यात अनेक वस्तू असतात आणि आपण एक असतो. त्या कशा आहेत? अनेक. अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त. ती मोठ्या त्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, हात पाय हे लय मोठे असते. पण आपण एक असतो. हे अनेक गोळाधार यायला हे कळत नसत. आणि ह्या सगळ्या आपल्याला कळण्याना आपण ते आपल्याला कळत पण हे शिकवलेलं असत. हे गठुड एक आहे, पण ह्या गठुड्यात अनेक आहेत. गठुड एक आहे आणि ह्या गठुड्यात अनेक आहेत. आणि आपण ह्या सगळ्याला जाणतो. तस हे सगळं उजेड आपल्याला उजेड नाही, शरीराला. तुमचं नाव जरी प्रकाश ठेवलं असलं तर कुठेही प्रकाश. प्रकाश नावाचं इथं कोणी आहे का? नाही. असं ना आहे का नाही कोणाला? काय ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा अरे प्रभू. प्रभू म्हणजे मालक. कोणाचा मालकी? त्याची बायको त्याला खेळ वाटली. पण म्हणजे बाळा तर आपण सगळ्याला माहिती हे इथं बसलेले तदून तदून पण मग आपल्याला वाटते जिथे जिथे अरे मराय लागले सगळे काय व्हायले. म्हणून कंटाळून कंटाळून म्हणते आपला तो एक मग हे एकमेकाच्या कामात आहे. म्हणून यायच्या नादी लागू नाही. का होऊ नये? नादी लागू नये. म्हणून ह्या दिसत असले तर यायच्याशी भांडण करू नये. नाही भांडण करीतो. म्हणून बायकोशी भांडण करू नये. कोणाशी काय करत यायचे म्हणून काय घ्यावं त्याला का द्यावं म्हणून त्याची भांडण करीत जाऊ नये. आणि त्यानं आपला श्वास चालतो. त्याला वाढव. असं साधू संत
म्हणून आपुला तो एक फक्त देव किंवा आपला करून घ्या. म्हणजे आपले श्वास कोण चालवतो? देव चालवतो. त्याला ओळखते. म्हणजे श्वास दिसतो का? हे जरी दिसत असलं कातडे केस चिपऱ्या ही काय चिरगुट दिसत असलं ते काय खरे हे आपल्याला माहिती. ते टिकत नाहीत ना. हे जे वरती चिरगुट आहे फाटत आहेत कधी फाटत आणि कातडे पहिल्यासारखं कवळं राहिलं का जरजड झालं आणि पुन्हा निघत झालं. म्हणून हे काही खरं नाही. आणि याच्या टेकणं असलेले हाड बिघडायला लागले. म्हणजे सगळं तसंच पिंड आणि ब्रह्मांड सगळं तसंच आहे का टिकणार आहे. आणि मनात काय ठेवतो आपण? टिकणार आहे. टिकणार आहे का? तरी आपल्या भावाचा आपलं मला टिकणार मरणार आहे कुठं वाट? नदीत पाणी वाहणार एका कालच आहे. नदीच पाणी बरं वाहणार आहे राहत नाही. नेहमी रस्त्यावरती ट्रॅफिक नेहमी जाते. तस हे शरीर सुद्धा बदलणार आहे. इथून तिथं झाड झुडप का याला खरं बनायचं? ते काय मात्र येत का? त्यानं आपल्या बुद्धीचा उपयोग करावा की खरं काय हे खरं आहे का इतकं मोठं हे मरल का खरं का कसं आहे? म्हणजे महिमा गपची बरोबर महाभाऊ अरे काय का भाऊ म्हणजे भावाचं वर्ग त्याची बायको अरे झट म्हणणार एवढं पाथा दुसऱ्याची अक्कल खराब करायला गेले गध्या. म्हणून संसार खरा नाही हे खरंय. आणि या खऱ्यावर माणसानं यावं त्याला माणूस म्हणावं. नाही तर नाका डोळ्यावाला असले की त्याला माणूस म्हणता येतं का? त्यानं असं खऱ्यावर यावं त्याला माणूस म्हणावं. किंवा माणसाची मान जरी असली तरी ती माणूस नाही पण माणूस यांची लगी. मग अशा रीतीनं संसार खरा नाही हे खरे. आणि त्याला म्हणजे आपण कापून खरे कारण जे लहानपणी असत ते तारुण्यात असत तेच म्हातारपणात असत. म्हणजे आपण बदलणारे नाही पण आपण शरीर नाही. हवेला जाणणारे शब्दाला जाणणारे गंधाला जाणणारे आपण हे नाहीत. आपण ते आपले आपण करा सोड आपले आपण करा
मोकळं करून गुत्ताळून घेऊ नका. तुम्ही तुम्हाला गुत्ताळून घेऊ नका. तुम्ही तुम्हाला मोकळी करून घ्या. तुम्हीच गुत्ताळून घेतलं. मग साधू संत सांगायला लागले पोरी होणारे सांगत नसते. त्याला तेच काम असत. कुठं सोयरीचे पाहत्या कुठं इकडल्या तिकडं जमवत देणं घेणं चालूच असत. तर साधू संत सांगते की तुम्ही हुशार व्हा. सावधोनी भरलेला सावध व्हा. गैरादी राहू नका. काय व्हा? हुशार व्हा. मग सावध होऊन काय करा तर देव काय करा. कोणता देव? अरे मध्ये देव श्वासानी तर देव जवळच्या जवळ. कोणता देव? शिल्याला पट्टी करू. तर अशा रीतीने कोणता देव? जो तुझा श्वास चालवतो. तो आदळ नाही का? हाय. त्या लागला दुसरीकडचा फायदा. दुसरीकडचा पुनकून होंगू नको. पाहू नको. जो कोणता देव? जो हे गठुड ज्याच्यामुळं त्याला जाता येत नाही. याला जाता येत का आता? म्हणजे दिसणार चित्त न दिसणाऱ्या श्वासा. याच्यात नाकात न दिसणारा श्वास नाही का? आणि कधी त्याच्याकडे आपण जातो का? दुसरेच काम पडलेले असते. मुर्दाड काम. कोणते काम? मुर्दाड काम. मग न दिसणारा श्वास आणि दिसणार मुड. ते दिसणार मुड जिथं कमू नये. न दिसणारा श्वास आणि कळत तुम्हाला दिसलो. हे तर नाही रे. का जमलं का नाही आता? मग आपण कोणते? आणि न मरणार असं कळत जावं त्याला म्हणावं माणूस. आणि असं न कळत तर त्याला म्हणावं डंगर नाही तर किड. मग अशा रीतीनं आपण कशी आहोत? न दिसणारे, न बदलणारे, न मरणारे असं आपण आपल्याला ओळखावं. मग आपण चांगले नाहीत का? आणि हे चांगलं आहे का? हे राहत नाही का? हे राहत नाही म्हणून चांगलं नाही. नंतर इतकं मोठं कस काय टाकलं
नाही तर जाळून टाकलं तर काय म्हणता का बिचारा ते कशासाठी दा हे चांगलं नाही आपण तर वाईट नाही का हे चांगलं नाही आपण वाईट आपण चांगले आहोत मग आपण चांगले आहोत असं आपल्याला वाटत कुठं पैसे करमत नाही करमत नाही मग आपण चांगले आहोत असं ह्या वागण्यात आपल्या मनात वाटलं नाही हे वागलंय का चांगलंय नाही फोटो काढून याचा तू मूर्ख आहे त्याच्यात अक्कल नाही याचा फोटो काढतो हे काय फोटो काढायसारखं आहे का गधल्या काय म्हणलं बायकोला नाही आवडते ही बायको तशीच म्हणून देव म्हणून महाराज सांगतात आपल्याला आपला तो एक देव मग तुम्हाला सुख व्हायचं तर तुम्ही देव चांगला सर्व सुखाचे आगर बापर जीव बी चांगला आहे देवाच्या नादी लागला का त्याच पोरं झालं पोरं असल्यावर का पोरं नसल्या मग कोणी असो की नसो तो चांगला आहे देव अवघे देव कारण ते मरत नाही बालपणी ते मग तारुण्यात ते म्हातारपणी ते मग जीवात बदलले का शरीरात बदलले शरीरात बदलले या कातड्यात बदलले कवळ कातड जररोट कातड निजूर कातड म्हाताऱ्या माणसाचं कातड कसं असतं तरुण माणसाचे मावतच नाही कशा आणला लेकराच
पाण्याचं कातड कवला हाय का नाही? म्हणून पण तुम्ही न दिसणारे तसेच असतात बरं का. म्हणून तुम्ही ते जस पंथी तेल आणि वाटे त्या वाचीवर जे होते तिचा उजेड असं लक्षात घ्या. मग तुम्ही चांगले नाहीत का? तुम्ही कातड्याकडे पाहिलं तर मग तुम्ही मूर्ख आहे. तुम्ही का समजू लागले तुम्ही दिसणारे आहात तर चूक आहे. आणि दुसरे जे का दिसते ते खरे नाही. आता तुम्ही खऱ्यावर यावं. कारण तुकाराम महाराज म्हणते अरे येणे हो संसारी माणसाची संगती म्हणे तुम्ही एकमेकाशी बोलू शकता. पण त्याच्याकडून तुम्हाला माहिती घ्या आणि तुमच्याकडून त्याला माहिती घ्या. नुसते छोंडे घेऊन बसू नका. नाही तर नुसते छोंडे घेऊन दारू घेतात. त्याचा काय सांगता बाप्पा तुम्ही मोठे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतेच आपल्याला तुम्ही जरा तुमच्या ध्यानानं वागा आणि देव आपलासा करून घ्या. तो देव सगळे झाड त्याची भक्ती करू शकत नाही आणि तुम्ही करू शकता. तुम्हाला ते आवडू शकला का? तुमच्या घरात देवाला पाहिजे. का मग सांगू आता म्हणजे आमच्या घरात देवाला नाही काय नाही. मग मसाल वाटा. मग तुमच्या घरात देव पाहिजे किंवा तुमच्या हृदयातला तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि मग अशा रीतीनं उगत पट्टी करून मंदिर बांधता आणि मनातला देव नाही ओळखायची तर काही फायदा नाही. तुम्ही आनंदात राहा. कारण देव तुमचा आहे आणि तुम्ही देवाचे. तुम्हाला कळायला लागलं मी बोलायला लागलो ते साधू संत तुम्हाला सांगायले की तुम्ही चांगले. तुम्हाला कोणी चांगलं म्हणते का? म्हणालो तुम्ही तुम्हाला चांगलं म्हणत नाही. तुम्ही तुम्हाला शरीर मानता. शरीराला जाणणारे तुम्ही. शरीर तुम्ही मानलेलं खरं. शरीराला खरं मानत का खोट का जाणत? ते जाणीत की नाही काहीच नाही. त्याला कळतच नाही कोणाला. तुम्ही शरीराला खरं मानता. नुसतं जाणता की खरं बी मानता. नुसतं नाही जाणी. खरं बी मानता. तुम्ही त्याला खोट जाणं
कारण तुम्ही त्या शरीराला आता तुम्ही शेणाला डोळा फरक म्हणून जाणता का कशाचा शेणाचा डोळा तुम्ही हागलेला आणि गायीनं हागलेलं शेण मग कोणतं बरं त्यातलं त्यात त्याचा सारा टाकता का नाही त्या गोळाचा सारा टाकता मग शेण चांगले आणि लेड्या आणि शेळ्याच्या लेड्या तुमच्या गोळापेक्षा तर बरे नाही का मग असा तुम्ही जरा खऱ्या खोट्याचा निवाडा करा तुम्ही सावलीतच बसले काय केलं सावलीतच बसले आखरीचा पत्ताच नाही खरं खोटं जेवढं नाटण वेळच नाही तुम्हाला ते सावगायचा धंदा लागला काय काय करून काय काय करून गपचूप बसता का तुम्ही काय करता सावड्या मोठमोठ्या दुकानात टाकतात कशाला सावडायला तर तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला तुम्ही देवाचे आहात आणि देवाचे हात असं समजतात तेव्हा तुम्हाला तुम्ही कोणाचे वाटत तुम्हाला वाटत तुम्हाला महाराजी बोलतात माळ्याची बोलतात काही वाटत नाही तुम्ही देवाचे कोणाचे देवाचे आणि तुम्ही देव बाधा मी देवाचा एक माझे सत्यवाचा एक माझे सत्यवाचा एक माझे सत्यवाचा देव बाधा मी देवाचा एक माझे सत्यवाचा एक माझे सत्यवाचा एक माझे सत्यवाचा नाही तर तुम्ही म्हणतात की बापाला एक बी वावर नव्हतं आता मी 4 वावरे घे बर बँकेत किती मोठे पैसे आहेत आपले त्याला फुगायला तर ते तुम्हाला माहिती ते जास्त असला की गोठल्या आणि जास्त फुगती असे टम्म होते फुटायला येते तस मनुष्य देहातल्या देवानं देवामुळं मी देवामुळं हवा चालली आणि मी कोणामुळे देवाचे माझ्यावर का महाबायकोचे माझ्यावर नाही जीव तो हा दिवे तिच्यावर का तिचा दिवे तुझ्यावर पण देवाचा नाही मग देवाचं आपल्यावर प्रेम आहे हे कोणी बी लक्षात ठेव बाकीच्यावर मी प्रेम कधी जाव म्हणा पण आपल्यावर कोणाचा जीवी देवाचा देवाचा आहे का आपल्या बापाचा का आज्याचा आपला तो एक देव
देन विन जीवा मग पैसा सावड की गाडी कर देवाचा बघ ह्यो बी न दिसणारा ना पण बी न दिसणारे देव बी खरा ना पण बी खरे जस गोळाचा ढेकूळ बी गोड आणि एवढा सगळं तरी पाण्याचा बर्फ तरी एवढा बर्फाचा तुकडा तरी पाणी आणि इथे भर तरी पाणी म्हणून देवा घे देवा देवासारखे मड्यासारखे नाही काळे नाही तर गोरे नाही तर शेबले नाही कोड फुटेली नाही बोचरेली नाही डेवळेली नाही सगळे देवासारखे पण मुगत ना धमना का बरं दुसऱ्याचा नाही तर म्हटलं ना आम्ही देवासारखेच पण माझं नाकच काळ माझी बायकडी गुरी गुरी पाणी असा सावधपणा करू नका आणि देवाची भक्ती करीत आज साधू सध्या रस्ता सांगतो आणि या रस्त्यात यायला कळत नाही हे फक्त नोकरी करून जास्त तुमचा पहिल्याने किती मिळत होता 50,000 नाही 50,000 नव्हता प्रायमरी स्कूलची टीचर होती जेव्हा किती होता 50,000 का वर्षाला 50,000 का नाही महिन्याला प्रायमरी टीचरला त्यावेळेस होता ना किती 50,000 होता काय बी पागल आहे का काय 50,000 आता मी बी प्रायमरी टीचर होतो ना पण आमच्या इकडे तुमच्या जिल्ह्यात होता म्हणून सगळ्यांना शरीर मी मानल्या होती त्याला वाटत शरीर त्याला कळत आता उजेडानं ही दिसत चिरगुट अनुजेड चिरगुट वेगळे उजेड वेगळा आहे आणि चिरगुट वेगळे तस हे चमडा वेगळा आणि तुम्ही वेगळे तुम्ही चांगले तर नाही वांगले तुम्ही देवाचे देव माझा मी देव ध्यान सगळ्याने ध्यानात ठेवा देव आपलाय करू त्याच्यामुळं मला कळत आणि कोणाचा आहे देवाचा नाही मग
मी रावताच आहे का? तुमचं आडनाव काय? मुळे मुळे हा? मुळे 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 मुळे. तू मुळेच आहे. तुम्ही कोण? आडनाव काय तुमचं? तुमचं मी रावते एका तडीकडे तर प्रत्येक आपण देवाची राव का आपल्याला कळतं आणि तवाची आकार आपण अखंड हे अखंड नाही हे नाही तर हे आपल्याला शिकवलं आणि आपण बोललं गद्दांड. तुम्हाला माहितीये का गंधांड काय असत ते? गंधांड कोंबडीनं घोळलं का नाही मग तिला कोंबडच होत नसत. गंधांड घोळायचं नाही ते गंधांड घोळीत बस. तर अशा रीतीनं देवाचं ध्यान करावं. कोणाचं? म्हणजे गंधांड घोळू नये पण देव 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 म्हणे जा. बिलकुल घेत नाही त्याला दाखा वाटायला लागल्या तर लग्नात वाजीच्या कार्य कार्या सगळ्या विठ्ठला मनुष्य देहात बोलता येत आणि देवाचं नाव घेता येत. कुत्र्याच्या देहात भोगता येत. कुठे? आणि गद्याच्या देहात बी ओरडता येत. ओरडता येत म्हशीच्या आणि मनुष्य देहात बोलता येत असत. म्हणून सगळ्यानं एकमेकाचं नाव ऐण्यात घेतलं होते आणि देवाचं नाव घेतलं विचारा. म्हणून आपण सेवेसाठी घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. त्या अभंगामध्ये महाराज सांगतात आपल्याला की आपला तो एक देव करून घ्यावा. मग आपल्याला तुकाराम महाराज सांगते कोणते शेती सांगत नाहीत की पैसे कमवा. काय पैसे कमवायचे? पैसे कमवा पण देवाचं नाव घेता. देवाचं नाव घेतल्यानं काय होत? आणि पैसे कमवल्यानं तुम्ही देवाचे आहात हे तुमचं मनात पक्क होत असत. म्हणून तुमच्या मनात पक्क व्हावं आणि बाकीचे जे ते येरती माहिती
येर म्हणजे बाकीचे, तिथे तुमच्याहून बाकी तुमची माय, तुमचा बाप, तुमचा भाऊ, कोणी 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 असे तर लय मोठे बाधा, ते कधी आहेत आणि कधी नाही. तर देव तुमचा नेहमी स्वार्थाला आहे. इकडं पहा, तिकडं पहा, इकडं बी पहा, हे कधी आहेत आणि कधी नाही, आणि इकडं बी पहा नेहमीची. म्हणून येरती बाईके आणि बाकीचे काही कामाचे दुःखाची जनेली, ते तुम्हाला दुःख कामून व्हायला लागलं त्याच्या तुमच्या नाट्यामुळं. तुम्हाला दुःख कामून व्हायलं त्याच्या तुमच्या खोट्या नाट्यामुळं, आणि खरं नातं तुम्ही विसरून गेले. म्हणून येरती मायके दुःखाची जनिती नाही आणि अंती अवस्था, म्हणजे अगोदर बी नाही, नंतर बी नाही, तर आता बी विचार केला तर नाही, आणि अविचार केला तर आहे. तुमचे तुम्हाला वाटले, पण ते आपले असते का, त्याला अक्कलच नसते. परंतु तुम्ही सगळ्यांनी हुंड्या घेऊ घेऊ बायका केल्याने, तिच्या बापानं तुम्हाला हुंडे दिले का नाही? मग हुंडे दिले तर कशा करता दिले? तुम्हाला दारू पिण्या करत्या का? तर त्यांना सांभाळा, त्याला बी भजनाला लावा, आणि तुम्ही भजन करीता, नाही तर ठोकून काढीता. म्हणून तुम्ही त्यांना भजनाला लावला, सगळ्याला भजनाला लावा, देवाचं भजन करा, त्याचं कल्याण होईल, आणि तुमचं कल्याण तुम्ही भजन करा तुमचं. असं तुकाराम महाराजानं रस्ता आपल्याला सांगितलेला आहे माणसाला. कारण माणसं ऐकतेत म्हणून त्यांनी लक्षात ठेवून वागते, आणि वागतेत म्हणून त्यांना समाधान पाहिजे असलं तर अशा रीतीनं साधू संत सांगते तसं वागावं लागतं, कारण त्यांना झालेलं असत. म्हणून उभारीला ध्वज आपल्या करता अवतार घेतलेले, आणि आपल्या मायबापानं जन्म मरण त्याच्या करता घेतले मेले. म्हणून म्हणजे आपल्यावर साधू संतांनी उपकार करण्यासाठी अवतार घेऊन आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून येरती माहिती दुःखाची जनिती नाही आली, तुका म्हणे एका मरणे
भक्ती केली म्हणजे देवावर प्रेम ठेवलं कोणी देवाने. म्हणजे जस तुम्हाला माहिती की पाण्याचा थेंब तर पाण्यात पडला पाणी सोडलं तस जीव जर देवाकडं नाही लागला तर काय होत देवच होतो. देव त्याला इन्कार करीत नाही तिरस्कार करीत नाही त्याला कारण तो इतका येडा होत नाही. तो याच्यासारखा बेमान नसतो. तो ये म्हण आपली स्वीकृती करतो म्हणजे आपला तू देव एक करून घ्याला तू एक देव करून घ्यावा जीवा जीवाच जमवायला पाहतो पण जमतच नाही. भांडत होते कोणी बी आहे बायकोचे तोय भांडण होते म्हणजे अशा रीतीनं जीवाजीवाच जमतच नसत आणि देवाच जीवाच बिघडतच नसत. देवाच जीवाच बिघडत हे चांगलं आहे आणि जीवाच जीवाच जमतच नसत असं वस्तू बनवून साधू संत देवाची जमून घेत असतील आणि दुसऱ्यांना सांगत असतील. म्हणून सगळ्यांनी कोणाशी जमून घेतलं पाहिजे देवाशी सगळ्यांनी. ते काही जास्त म्हणजे मोठेपणानं ते आधीच मोठा कोण देव म्हणजे तुम्ही त्याला मतदान केल्यावर ते निवडून येईन असं थोडंच ते अधिक चांगलं आहे. कोण राम बरवा कृष्ण बरवा राम बरवा राम बरवा कृष्ण बरवा राम चांगलाय कृष्ण चांगलाय सुंदर चांगलाय देव चांगलाच आहे. अनेक रूपात असला तरी देव कसा आहे चांगलाय. आणि वाईट कोण आहे ते देवाची भक्ती करीत नाही. ते माणसं असले तरी बायाची काही कामात घेत नाही त्याने आपल्याला काय समजा आपल्याला चांगलं मानत नाही देवच चांगलं आहे आणि जीव बाया आहे म्हणतात. तर चांगला देव चांगलाच आणि आपण त्याच्या संगतीनं चांगलेच हो. आणि आपण कोणाकोणाच्या संगतीनं खाली टाकलेलो मग आपल्याला सद्गतीला जायचं असलं तर आपण देवाची भक्ती करायला पाहिजे. तसं काही आपल्याला अधोगतीत राहणारे असं नाही. सद्गती मी मिळवू शकतो परंतु आपण पहिला रस्ता सोडला पाहिजे आणि आपला स्वतःची सुधारणा करून घेतली पाहिजे असं
ज्यांनी स्वतः सुधारणा करून घेतली त्यांनी आपल्याला शिकवलेलं आणि याने मी शिकवलेलं कसं कसं करायचं ते. देवी म्हणतात ना करून पाहिलं लगे का लग्न पाव करून घर पाव बांधून आणि पुन्हा पहिल्यानं मातीचे घर होते आता कशाचे त्याच्या विटाचे होते असे बदलते. आता जमाना फॅशनचा निघाला म्हणून जास्त करून आपला तो एक देव करून घ्या. पण मग तुम्हाला वाटत की नेहमी नेहमी मरण पाहिजेच नाही आणि एवढी भारत येतात सत्यानाश हो तुका म्हणे एका मरण्याची सगळी काटा होईल पण थोडं थांबा पुन्हा काही तुम्ही घ्यायचे बी नाही आणि दुसऱ्या बारीनं मरण येण्याचं काम बी नाही. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम तीव्र मग पुढं चालून तुम्हाला स्पष्ट होईल की मी मरत नाही कारण मी दिसत नाही. दिसत हे का जे प्रिय कारण कॉलर पॅन्ट अजून काय 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 नव्हती तुम्हाला सगळं माहिती. तर साधू संत सांगते असं पाहा मग तुम्ही आपला तो देव एक करून तुम्ही त्या बाकीच्या देवाच्या नादी लागणार नाही त्याच्या मारलं त्याच्या काय काय सुधराय याच्या करता एक धोरणी काम करा की देव देव आहे सगळ्या सृष्टीचा जगीचा तो आणि त्यानं सांगितलं की तुम्ही त्याच्याही सेवा केली तर दगडू फोडणार असा त्याला तुमचा मन मोठं होत आणि तुमचं मन मोठं तुमचं मन मोठं आहे पण ह्या मासात बने हे काकाड्यात बने मग मग तुम्हाला हे मंडळ दिसला कधी इतका मोठा मन गेलं मग मन मोठे पण दिसत नाही आणि तुम्ही बी दिसत नाही. हे दिसणाऱ्याचा नाच वडा कावळापासून दिसायला लागलं ते माईच्या पोटातून निघाल्यापासून हे दिसायला आधी नव्हते. मग अशा रीतीनं तू जपलाय पण तू तुझ्या त्या ज्ञान रूपाला लक्षात घे आणि हे सोडून दे तुझ्या मनावर आहे. तू तिकडं लक्ष लागलं तर जप आणि इकडं नादी लागला तर जमायचं नाही. चौऱ्या लक्ष चौऱ्यांशी Thank you.
सांगतात की लक्ष कुत्र डुक्कर गायनो बायनो पाखर किती मोठे तर हे सगळं फिरून यावं लागलं आपल्याला जर देवाच्याकडं आपलं लक्ष नाही लागलं तर इकडं लागलं इकडं काही काही आपण नवीन शिकतो पण तशा वाचता आपल्याला राहत्यात मग जन्म घेणे लागे आपल्याला लक्ष चौऱ्यांचे फिरावं लागतं मग आपली परिस्थिती जितकी व्हायची तितकी होते आणि खूप त्रास होतो आपल्याला त्रास कमी करायचा असला किंवा संपवायचा असला तर आपण मनुष्य देहात आलं की देवाची भक्ती केली पाहिजे म्हणजे काय व्हायचं की आपली देहात आपण असतो पण जस आपल्याला लक्षात येत की शरीराचा कोणता रंग असला तरी शरीरात आहे चिरगुटात आहे आपल्याला रंग का आपल्याला आपण काय का गोरे येतात देवानाही रूप देवानाही तुकाराम महाराज सहदवी कोणताच रंग नाही हे रंग कपड्याला आपल्याला रंगत नाही जसं वाड्याला रंग आहे का नाही वाड्याला रंग नाही आणि वाड्याला वाडा आहे माझ्या आता हे जे बोलणे ध्वनी कानानं ऐकू याला तुम्हाला कळायला मग त्या माझ्या बोलण्याला रंग नाही पण ते आहे पण त्याला कळत नाही ते माझं जे बोलणे शब्द आहे ध्वनी आहे कावळ्याचा ध्वनी आहे चिमणीचा ध्वनी आहे पुन्हा कशाचा कुत्र्याचा कशा हे सगळ्याची ध्वनी वेगळी वेगळी तसा माझा एक ध्वनी आहे जे तुम्हाला कळत पण तुम्हाला कळत म्हणजे तुम्ही देवाचे आहात माणसे जे सगळे जीव देवाचे तस सूर्य चमकतो पृथ्वीवर बी चमकतो आरशात बी चमकतो बेंदाळाला त्या पाण्यात बी चमकतो मग ते चमकतो पण त्याचा प्रकाश
हिरवं पिवळं तांबडं पांढरं हे सगळं कळत येत आपल्याला. मग आपण चांगले, मग आपल्याला बी कळत. पण आपण माणसं त्या कळणारे आहोत आपण. असं आपण आपल्याला निहाळायला पाहिजे. दिसत नसतं पण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या मनात आपण आपल्याबद्दल आपण अशा प्रकारचे आरोप आहोत. आरोप दागविला दाता घेऊन छंद घेऊन दानाला निज तत्व निज बोध. मग अशा रीतीनं आपल्याला साधू संत सांगतात. एकनाथ महाराजाचा ग्रंथ किंवा तुकाराम महाराजाचा गाथा, ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी हे आपण पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांनी आपलं वर्णन केलेलं आपल्याला लक्षात घेतलं तर होईल. आणि आपण घ्यायलाच पाहिजे. बाकीचे धंदे करायला पाहिजे निर्वाह करता. आणि हे तर आपण लक्षातच घ्यायला पाहिजे. काय जे आपण करीत असतो ते वाईट नाही, पण ते निव्वळ चांगलं नाही. हे निव्वळ चांगलं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, ज्याच्या विन जीवा सुखद येरती माहिती दुःखाची जनिती नाही आधी. आणि तुम्हाला मरण येणार, कारण तुम्ही न दिसणारे आहात असं तुमच्या अगोदरच लक्षात येऊन जाऊ. म्हणून महाराज आपल्याला शिकतात त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कुंडली श्री ज्ञानदेव